बघा सेम कसं बसले बघा डॉल सारखे. 5 वाजलेला आहे. आता मी अचानक मला जरा मार्केट जावं लागणार. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझं आणखीन एक ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजता आहे 12:10 झाले. म्हणजे की माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना गुड आफ्टरनून. आणि आज आहे श्रावणचा दुसरा सोमवार आहे. आणि आज आहे तुमच्याकडे काय विशेष. आणि आता मी देवाचं वगैरे पूजा करून घेतलेलं आहे आणि गुडियाला पण आणलेलं आहे. बापरे, एवढं ऊन आहे ना आज. पाऊस तरी नाही आहे. खूपच असं वाटायला लागलं की मार्चचा महिना चालू आहे काय. खूपच म्हणजे खूपच. हे बघा तुम्हाला किती मला सगळं घाम आलेला आहे. चला, तुम्हाला मी देवाचा पूजा वगैरे करून घेतलेलं आहे. आणि आज तरी माझा उपवास आहे. आणि आज मी डब्याला ॲक्च्युली मुलांना फक्त सँडविच दिली होती, क्योंकि ह्यांच्या पप्पाचा पण उपवास आहे. आता डायरेक्ट मी सगळं रात्रीच जेवण बनवणार आहे आणि दुपार मी खिचडी करते साबुदाण्याची. चला, मी आता देवाचं पूजा केली, दिवा लावले, मी अगरबत्ती ते लावली होती. लेकिन ते सकाळपासून कायच चहा पण पिली नाही. आता मी कॉफी करून घेते मी माझ्यासाठी. आणि गुडिया पण आलेली आहे. ती जरा बाहेर गेली तिच्या फ्रेंडला भेटायला. आले भरूनच पळून जाते. चला मग थोड्या वेळाने भेटूया. मग नवीन असले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. आणि प्लीज स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला, बघा मी आरोहीला घ्यायला निघाली आहे. आणि जरा पाऊस येतो. हे पाऊस आहे म्हणूनच मी मोबाईल वगैरे बाहेर घेऊन येत नाही. क्योंकि पाऊस छत्री पकडायचं हे पकडायचं आहे ना. हे त्या साईडला लास्ट कॉर्नर दिसतं बघा, तिकडे आहे आरोहीचा स्कूल. दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा हिस्टोरिकल प्लेस आहे हे मोती तलाव. पाऊस जरासा आला होता तर परत ऊन पडलं बघा. हे बघा आरोही येते. हे बघा हेवी असते ना तर मला घ्यावं लागतं. हे हाय कर ना घर. हे बघा काय, हे फक्त 10 मिनटं लागतात घरी जायला. यायला 10 मिनिट, जायला 10 मिनिट. जवळच आहे स्कूल. हे बघा मोती तलावांचं. चला मग घरी जातो, नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. ही बघा गुडियाचं काम. काय करायलीस ते? ए गुडिया, ये इकडं. घरी आलो आम्ही. हे बघा किती, बापरे किती ऊन आहे. जरासा पाऊस पडला फक्त, ड्रॉप. भरपूर ऊन आहे. आता 2 वाजले. चला आता खिचडी करते मी. दम लागला. हे बघा गुडिया आमची कुठं फिरते केलेली आहे. चला मी आता खाऊन घेते आणि गुडियाला पण भरवते. तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमचं फास्टिंग आहे तर तुम्ही काय खाताय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आता 5 वाजलेला आहे. आता मी अचानक मला जरा मार्केट जावं लागणार आहे. आता मी चालली मार्केट. तुम्हाला येऊन सांगते मी कशाला गेली होती म्हणून. आणि आता मला रात्रीचं जेवणाचं पण आता मी पीठ मळून ठेवलेलं आहे. पुरी करणार आहे आणि वाटाणे आणि बटाटे वगैरे उकडून ठेवलेले आहे कुकरमध्ये. आता येऊन मी फोडणी घालते. आता मी पटकन जाते मार्केटला आणि जाऊन येते मी पटकन. मार्केटमध्ये आलो तर तुम्हाला 2 डॉल्स दाखवते कसं दिसतात. सेम कसं बसले बघा डॉल सारखे. हे बघा आरोही आणि आयराला मला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मार्केटला आलो होती. बघा जरा मार्केटमध्ये किती मस्त फ्रॉक आहे आणि सगळीकडे फक्त फ्लॅगचं कलरचंच फ्रॉक आहे. हे बघा किती छान आहे. आणि हे बघा इथं आहे आणि गुडिया पण थांबलेलं आहे. ती फिरलीच नाही आहे. हे बघा मी तिला फ्रॉक बघत होती ब्लॅक कलरचा. आणि परत आपण दुसऱ्या दुकानमध्ये आलो. तिथं आरोहीचा मला काहीतरी कपडा घ्यायचा होता जरासा. ते मी कपडा घेत होती तिथं व्हाईट कलरचं. आणि ही बघा इथं आयरा बसलेली आहे. तिनं राग करून बसलेली आहे. तिला चॉकलेट पाहिजे होतं, मी दिली नाही तिला. त्याबद्दल मी थोडंसं असं रुमाल पण बघितलेले आहे. जो आवडले ते घेतली. रात्री 8-9 वाजता जेवण करायला पाहिजे. तर कुकर लावलेली आहे मी भातला. आणि ते वाटाणे आणि ते बटाटा शिजून गेले ना त्याच्यात फोडणी देते. ते जरासं ग्रेव्हीसारखं करते आणि हे पुरी करते थोडेसे. आणि दूध आता गरम करून घेते. सकाळचं पण होतं लेकिन दूध ते थोडंसं आहे, जरा जास्त लागतं ना खीर करायला. तर मी दूध जरा गरम करून घेते.
आता हे बघा वाटाणे आणि बटाटा आहे. हे बघा हे बटाटा वगैरे मी चांगलं जरा मॅश करून घेते आणि ह्याचेच ना जरा पुरी बरोबर ना खायला जरा ग्रेव्हीसारखं करून घेते. पुरी बरोबर पण भात बरोबर पण हेच ह्याचं ग्रेव्ही करून घेते. हे बघा आणि टोमॅटो वगैरे चांगलं ना मॅश करून घेते मी. चला आता कांदा वगैरे कापून घेते. तर हे बघा मी इथं ग्रेव्ही करायला लागले. त्याच्यात मी मोहरीचं तेल घातलेले आहे. त्याच्यामध्ये अर्धा कांदा कापून घातलेले आहे आणि कढीपत्ता आहे. त्याच्यामध्ये सगळं मसाला घातलेले, धनिया पावडर, जिरा पावडर, हळदी, हिंग, काश्मीरी लाल मिर्च पावडर, आपलं जो एरवी वापरतं ना ते 1 चमचा पावडर सगळं वापरून छान बघा ते टोमॅटो पण मॅश करून सगळं घातलेलं. हे बघा जरा तेल सुटेपर्यंत जरा असं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बघा हे बटाटा पण मी मॅश करून ठेवलेले आहे आणि हे बघा हे तो वाटाणा आहे. आता ह्याच्यामध्ये ते मिक्स करून बॉईल आलेलं आहे. एक 4-5 मिनिट असंच बॉईल होऊ दे. त्याच्यानंतर 1/2 टेबलस्पून गरम मसाला घालते आणि गॅस बंद करून टाकते. झालं ग्रेव्ही. 8:30 वाजायला आलेलं आहे आणि आता हे बघा खीर करून घेतली. आता फक्त मला पुरी करायचं बाकी आहे आणि नंतर हे बघा खीर करून घेतलेली आहे मी. मम्मा तुझी पुरी बनवून झाली? नाही खरं थांब जरा मस्त करायला लागले. आता पहिला देवाला नैवेद्य दाखवूया मग आपण जेवूया. किती मस्त फुलले बघ. हे बघा आमची गुडी आता काय करते ग तू? पुरी आवडतं पुरी करायला. हे बघा छान झालं. पुरी आवडतं तुला? पुरी खूप आवडतं. कमेंट करा, बोल. कमेंट करा मला, कमेंट करा, लाईक करा, लाईक करा मला, शेअर करा. शेअर करा. सगळं झालं तर पुरी वगैरे करून मला देवाला नैवेद्य दाखवून देते. तुम्हाला आधी मी पुरी दाखवते. हे बघा पुरी. चला आता 9 वाजायला आले ते देवाला मी नैवेद्य दाखवून देते. आता 9 वाजलेले. चला आता देवाला पण नैवेद्य दाखवली मी. आता मी उपवास सोडते, जेवण करून घेते आणि ह्यांना दोघी मुलांना पण मी जेवण वाढून देते. चला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.